लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर जिल्हा पोलीस 28व्या क्रीडा स्पर्धेचे शानदार समारोप। लातूर जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर पार समारंभ। पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगी खिलाडू वृत्ती जोपासली जावी, तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळून विकास व्हावा या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 28, 29, 30 नोव्हेंबर दरम्यान 3 दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला। या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग, निलंगा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य उपमहानिरीक्षक अमीरुल हसन अन्सारी हे होते। यावेळी मार्गदर्शनपर भाषणात उपमहानिरीक्षक प्राचार्य अमीरुल हसन अन्सारी यांनी ताणतणावमुक्त जीवनशैलीसाठी खेळाची आवड जोपासली पाहिजे। प्रत्येक पोलीस हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे। आजच्या बदलत्या परिस्थितीमुळे पोलिसांचे त्यांचे समोरील आव्हाने व त्यांचे स्वरूप बदलले आहे। पोलिसांनी त्यांचे कर्तव्य खिलाडी वृत्तीने आव्हाने स्वीकारून पार पाडावे। आज इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर मोठी जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्म मधील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही शासनाप्रती, जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे असे सांगितले। पोलीस मुख्यालय मैदानावर 3 दिवसात फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी तसेच 100, 200, 400 व 800 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक, तायक्वांदो आदी स्पर्धा पार पडल्या। शनिवारी उर्वरित स्पर्धा घेऊन त्यानंतर समारोप घेण्यात आला। संगीत खुर्चीमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी प्रतिज्ञा साळुंके व भाग्यश्री चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला, तर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला पोलीस अंमलदार अश्विनी जाधव व पल्लवी चित्तलवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय बक्षीस मिळवले। पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 100 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये सागर जाधव यांनी प्रथम व प्रेमानंद कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। या क्रीडा स्पर्धेत चाकूर, अहमदपूर, निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय अशा एकूण 4 विभागांचे संघ सहभागी होते। पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। उत्कृष्ट महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। सदर क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक स्वामी मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस उप अधीक्षक गृह गजानन भात लवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख यांची उपस्थिती होती। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफार, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफ अली धावडे, प्रशांत स्वामी, अनवर शेख, प्रशिक्षक भारती सय्यद गडेराव यांनी परिश्रम घेतले। क्रीडा स्पर्धा पारदर्शक पार पडण्याकरिता इतर विभागातील कार्तिक मस्के, अमजद शेख, समीर शेख, साहिल समुद्रले, योगेश स्वामी, प्रकाश आयरीकर, सोपान रुक्मे, रुपाली कांबळे, अमर सूर्यवंशी, समाधान बुर्गे, धनंजय नागरगोजे, बोबडे, महेश पाळणे यांनी पंचाची भूमिका पार पाडली। क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण छायाचित्र पोलीस अंमलदार रियाज सौदागर व सुहास जाधव यांनी केले। बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले। सदर क्रीडा स्पर्धेस खेळाडू, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।